नमस्कार. सिमिलर ट्रायंगल्स, समरूप त्रिकोण यांचा आपण अभ्यास करणार आहे. समरूप त्रिकोणाची म्हणजे सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन, व्याख्या, त्याच्या टेस्ट्स, कसोट्या, त्याची प्रॉपर्टी, या तिघांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणाची व्याख्या पाहूया. समरूप त्रिकोण म्हणजे काय? समरूप म्हणजे सिमिलर, सिमिलर, समरूप, सम म्हणजे समान, रूप म्हणजे त्याचं चेहरा किंवा आकृती. ज्या आकृतीचा चेहरा समान जाणवतोय, उदाहरणार्थ ताजमहाल आणि त्याची छोटीशी असणारी प्रतिकृती, चित्र समान आहे, अशामध्ये त्याची रचना आपण लहान आकृतीमध्ये काढलेली आहे. तीच रचना, त्याच पद्धतीचा भाग एखादं स्ट्रक्चर घराचं आणि मूळचं घर यामध्ये जशी तफावत आपल्याला जाणवते, त्या पद्धतीनंच एखाद्या चित्रकारानं काढलेल्या एखाद्या व्यक्तीचं चित्र आणि प्रत्यक्षात ती असणारी व्यक्ती, ह्या दोघांमध्ये असणारी तफावत म्हणजे समरूपता. त्याच पद्धतीनं जसं आपण घराचा आराखडा सांगतोय, ताजमहालचा आराखडा सांगतोय, चित्र आणि व्यक्ती आपण सांगतोय, तसंच मोबाईलमध्ये आपण एखादा फोटो, एखादं चित्र झूम करतोय. झूम करत असताना आपण ते समरूप, त्या समान पटीत ती आकृती वाढवत असतो किंवा कमी करत असतो. त्याच पद्धतीनं ह्या प्रत्येक आकृत्यांमध्ये दोन घटक जाणवत आहेत. जी मूळची आकृती, लहान आकृती, लहान आकृती, मोठी आकृती, यामध्ये असणारी समानता कोणती? कोणते दोन घटक आहेत? एक म्हणजे त्याच्या अँगलचा पार्ट, म्हणजे कोणाचा भाग, जे दोघांमध्ये समान आहे दोन्ही आकृत्यांमध्ये. दुसरा त्यांच्या असणाऱ्या बाजू, त्यांच्या असणाऱ्या साइड्स, त्यामध्ये असणारं गुणोत्तर, त्यांच्यामधला असणारा रेशो हा समान आहे. म्हणजे रेशो समान आहे, आणखीन अँगल समान आहेत. बोथ द फिगर्स sides are proportional and angles are congruent, that figures are called similar figures. आपण या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल्स विषयी माहिती बघणार आहोत. समरूप त्रिकोणांविषयी. दोन त्रिकोण आहेत या पद्धतीनं. सपोज ABC is any one triangle and another triangle is triangle DEF. In both the triangles, त्यांच्यामध्ये असणारी करस्पॉन्डन्सनेस, संगती आपल्याला बघायची. मीन्स A is corresponding to T, B is corresponding to E, C is corresponding to F. One has one correspondence, एकास एक संगती ABC, one has one corresponding to DEF. या एकास एक संगतीनुसार दोन त्रिकोणांमध्ये असणारा फर्स्ट पार्ट, साइड्स, तो साइड्स आर प्रोपोर्शनल, बाजू या प्रमाणात असणार आहेत. आणि सेकंड पार्ट आहे अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हा जो भाग जाणवतोय ह्या दोन त्रिकोणांमध्ये, कोणत्याही दोन समरूप आकृत्यांमध्ये बऱ्यापैकी आता आपण पाहणार आहे तो त्रिकोणांचा भाग. त्यामध्ये आपल्याला दोन घटक जाणवत आहेत, तो म्हणजे साइड्स अँड अँगल्स. साइड्स प्रोपोर्शनल, अँगल्स कॉन्ग्रुएंट. बाजू प्रमाणात, कोण एकरूप असतील तर त्या दोन आकृत्यांना एकमेकांचे समरूप त्रिकोण असं म्हणायचं. यामध्ये आपल्याला काय जाणवते बघा. A is corresponding to D, means angle A congruent angle D, angle B congruent angle E, angle C congruent angle F. First part, angles are congruent. Second part, sides are proportional. Side AB, side proportional DE, their ratio is equal to side BC upon side EF, their ratio both are equal. Side AC upon side DF, their ratio are equal. All the sides are in proportional, बाजू प्रमाणात असतात. That both conditions are satisfied, that triangles are called similar triangles. They are denoted as that sign. या चिन्हाने आपण दर्शवतो. मीन्स triangle ABC is similar to the triangle DEF.
या पद्धतीने आपण ती लिहू शकतोय. जेव्हा आपण त्रिकोण समरूप या पद्धतीने दाखवतो, याचाच भाग, याचा पुढचा टप्पा आपण शिकणार आहे तो म्हणजे त्यांच्या टेस्ट, त्यांच्या कसोट्या. 4 प्रकारच्या कसोट्या आहेत, तशा आहेत 3च. ए टेस्ट, कोण 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 कसोटी, त्याचाच उपभाग ए टेस्ट, अँगल साइड. दुसरा आहे एस टेस्ट म्हणजे बाजू कोण बाजू. आणि लास्ट आहे एस टेस्ट. एक टेस्ट आपण प्रूफ करून दाखवूया आणि त्यानुसार आपण बाकीच्या टेस्ट सिद्ध कशा करता येतात याचाही अभ्यास करूया. बघूया 2 त्रिकोण कसोट्यानुसार समरूप कसे असतात. सपोज दॅट ABC and DEF are both triangles. ट्रायंगल्स हेच देऊया. पुस्तकांमध्ये आपल्याला नावं वेगळी वेगळी दिलेली आहेत. आपण या ठिकाणी घेऊया ABC and DEF. यामध्ये पहिली टेस्ट वापरायची आहे ती म्हणजे ए टेस्ट. कोणती टेस्ट आहे? ए टेस्ट. फर्स्ट टेस्ट मीन्स अँगल टेस्ट. 6 घटकांपैकी कोणतेही 3 घटक जर संगत असतील, दिलेल्या अटीनुसार 2 अटी आहेत, साइड्स प्रपोर्शनल, अँगल्स कॉन्ग्रुएंट. 3 साइड 3 अँगल्स, 3 बाजू 3 कोण. यामध्ये आपल्याला अँगल हा 3 घटकांचा बघायचा आहे. पहिल्या त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणांशी जर एकरूप होत असतील. आपल्या पहिल्या अटीमध्ये की अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, मग इथं अँगल्स असणार आहेत कॉन्ग्रुएंट, कोण एकरूप असणार आहेत. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा ए कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या डी कोणाशी एकरूप व्हायला पाहिजे. पहिल्या त्रिकोणाचा बी कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या ई कोणाशी एकरूप व्हायला पाहिजे. पहिल्या त्रिकोणाचा सी कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या एफ कोणाशी एकरूप व्हायला पाहिजे. मीन्स अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल डी, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल ई, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल एफ. हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. मग हे पाहत असताना त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहे, समरूप दाखवायचे. मग हे आपण कोणत्या पद्धतीने दाखवणार या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तो भाग म्हणजे आपल्याला दिलेल्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. ह्या पद्धतीनं थोडासा हा भाग पुसतो आणि सिद्ध कसं करायचं. ए टेस्ट आपल्याला प्रूफ करून दाखवायची, ती कोणत्या पद्धतीने करून दाखवायची बघूया. आपल्याला काय दिलेलं आहे बघा ए टेस्ट मध्ये. इफ द ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर बोथ डिफरंट ट्रायंगल्स, इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट टू द अँगल D, अँगल B कॉन्ग्रुएंट टू द अँगल E, अँगल C कॉन्ग्रुएंट टू द अँगल F, याच्याशी जर ते एकरूप होत असतील एकमेकांशी, देन प्रूव्ह दॅट बोथ ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. गिव्हन दिलेला पार्ट इन ट्रायंगल ABC अँड DEF, both triangles, angle A congruent angle D, angle B congruent angle E, angle C congruent angle F. Then prove that. To prove triangle ABC similar triangle DEF, हे 2 त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. ह्यासाठी आपल्याला एक मोठा एक लहान, सिमिलर याचा अर्थ काय आहे, दोन्ही समान नाहीत, असू शकतात. कधी जे एकरूप असतील ते समरूप असतातच, पण समरूप असतील ते एकरूप असतीलच असं सांगू शकत नाही. मग इथं आपल्याला समरूप आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रोपोर्शनल मध्ये त्यांच्या साइड्स आहेत, वेगवेगळ्या गुणोत्तरात साइड्स आहेत, बाजू आहेत. समजूया की एक त्रिकोण मोठा आहे, एक त्रिकोण लहान आहे. सपोज प्रूफ मध्ये जाण्यापूर्वी आपण असं म्हणू, लेट अस अज्युम दॅट, प्रूफ म्हणून सांगू शकतो काय अडचण नाही. लेट अस अज्युम दॅट, गृहीत धरूया की ट्रायंगल ABC is greater or bigger triangle and triangle DEF is smaller triangle.
हा लहान त्रिकोण आहे असं समजूया, एक मोठा एक लहान आहे, आपण समजून घेऊया कारण ते सिमिलर आपल्याला दाखवायचे आहेत. हे करत असताना डी इतकीच बाजू आपण ए बी या बाजूवर रचना करणार आहोत. कन्स्ट्रक्ट काय करायचंय, कन्स्ट्रक्ट शो कन्स्ट्रक्ट साइड ए बी DE इज कॉन्ग्रुएंट टू, असं न म्हणता आपण असं म्हणावं लागेल, टेक पॉइंट M ऑन साइड AB. AB वरती M बिंदू घेतला, सच दॅट अशा पद्धतीनं DE इज इक्वल टू AM. DE इतक्याच मापाचा AM बिंदू घेतला, DE आणि AM समान होतील असाच M बिंदू AB या बाजूवर घेतला. अँड टेक पॉइंट N ऑन साइड AC such that AN is equal to DF. DF आणि AN समान होतील असा बिंदू घेतला. अँड जॉईन सेगमेंट MN, हे दोन जोडले. जोडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं दोन त्रिकोण मिळणार आहेत जे AM DE समान, AN DF समान, MN EF समान, 1 2 3 बाजू समान असतात. मीन्स देअरफॉर ट्रायंगल AMN इज कॉन्ग्रुएंट टू द ट्रायंगल DEF. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांच्या माप समान झाली, दोन त्रिकोण एकरूप झाले. जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतील, दोन त्रिकोण एकरूप आहेत, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, सिद्ध करायचं आहे की MN हा BC ला समांतर होते. कशावरून सांगायचं बघा, AM DE समान, AN DF समान, MN EF समान. आता MN BC ला समांतर, आपण घेतानाच रचनेमध्ये सांगायचं आहे की MN इज पॅरलल टू BC, हेन्स शो दॅट MN इज पॅरलल टू BC. म्हणजे MN हा BC ला, इथं आपण रचनेमध्येच म्हणूया, अँड MN इज पॅरलल टू BC. हा MN हा BC ला समांतर रचनेमध्ये सांगू शकतोय. नंतर जेव्हा MN हा BC ला समांतर येतोय तेव्हा हे गुणोत्तर समान येतात BPT नुसार. MN is parallel to BC construction, therefore AM is upon MB is equal to AN upon NC. इथं कन्स्ट्रक्शन न करता आपण डायरेक्ट तीन पद्धतीनं पण समांतर दाखवू शकतो. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट, त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट्स, आणखीन तिसरा पार्ट आहे तो इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हा 9वीला जो भाग बघितलाय यावरून सुद्धा आपण हे सिद्ध करून दाखवू शकतोय समांतर आहेत. आणि जेव्हा आपण समांतर आहेत हे सांगतोय त्यानंतर आपण सांगायचं आहे बीपीटीचा वापर करून बाय युजिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय सांगायचं आहे तर DEF आणि ABC ह्यांच्या बाजू प्रमाणात असतात बाय युजिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि जर आपण ह्या पद्धतीने दाखवलं तर आपल्या लक्षात येते की AM आणि MB, AN आणि NC आपल्याला प्रमाणात जाणवत आहेत. आपल्याला काय करायचं आहे, ह्याला थोडं इन्व्हर्स करायचं आहे. आणखीन इन्व्हर्स केल्यानंतर त्याला कंपोनेंडो ही क्रिया करायचं आहे. आता इथं इन्व्हर्स केल्यानंतर काय होतंय, वरती MB येतोय अंशस्थानी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला छेदस्थानी AM जातो. वरती NC येतोय आणि छेदस्थानी AN जातो. इन्व्हर्टेंडो ही क्रिया म्हणजे त्याला व्यस्त क्रिया असं आपण म्हणतो. मग ही व्यस्त क्रिया केल्यानंतर अजून एक क्रिया आपण 9वी मध्ये भाग 1 पार्ट 1 मध्ये हा पार्ट शिकलोय आपण गुणोत्तर प्रमाण मध्ये, रेशो प्रोपोर्शनल मध्ये, तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. काय सांगायचं आहे दुसरा, कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो.
योग वियोग क्रिया या ठिकाणी आपल्याला करायची आहे. मीन्स AM प्लस MB अपॉन AM इज इक्वल टू AN प्लस NC अपॉन AN. ही क्रिया आपण केली. AM प्लस MB बघा, AM प्लस MB मीन्स A डॅश M डॅश B AB. AN प्लस NC, AN प्लस NC, AN प्लस NC, A डॅश N डॅश C AC. मीन्स इथं आपल्याला AB अपॉन AM इज इक्वल टू AC अपॉन AN. कशावरून मिळाले हे? A डॅश M डॅश B अँड A डॅश N डॅश C दोन्ही एका रेषेत आहेत, त्यामुळं दोन रेषाखंडांची बेरीज होऊ शकते. बिटवीननेस प्रॉपर्टी आपण या ठिकाणी वापरली, दरम्यानता गुणधर्म वापरला, AB अपॉन AC. आता दिलेला जो पार्ट आपल्याला आहे AB अपॉन ACचा काय करायचं आहे? AB अपॉन AM आणि AC अपॉन AB अपॉन AM AC अपॉन AN. यानंतर हेच पार्ट आपण दुसऱ्या पद्धतीने आणखीन सिमिलरली सिद्ध करून दाखवू शकतोय. कोणतं? AB अपॉन AM दाखवला, AB अपॉन AM दाखवला, AC अपॉन AN दाखवला. त्या पद्धतीने दुसरा कोणता दाखवू शकतोय आपण? सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह. तर AB अपॉन PQ पण दाखवू सॉरी AB अपॉन DF दाखवू शकतोय, AB अपॉन AC अपॉन DF दाखवू शकतोय, BC अपॉन EF पण दाखवू शकतोय. कारण आपण बघा सिमिलरली we can prove that similarly we can prove that म्हणलं तरी चालतंय, we can show that म्हणलं तरी चालतंय. AB upon BF is equal to AC upon DF. AB upon DE is equal to AC upon BC. DF AC upon DF is equal to BC upon EF. याही पद्धतीने आपण दाखवू शकतोय. म्हणजे आता आपण सिद्ध केलं ते याही पद्धतीने सिद्ध करून दाखवू शकतोय. म्हणजेच काय झालं? ऑल साइड्स आर इन प्रपोर्शनल. सगळ्या बाजू प्रमाणात आहेत. मग सगळ्या बाजू जर प्रमाणात असतील तर आपण मगाशी सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन सांगितली. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू द ट्रायंगल DEF. AB AM ला दाखवू शकतो. AM मीन्स DF, AN means DF, means AB upon DF is equal to AC upon DF is equal to BC upon EF. Sides are in proportional. Therefore, by using definition of similar triangles, ABC is similar to DEF. हा पहिला पार्ट आपण सिद्ध केला टेस्टचा, A टेस्ट. आता आपण 3A या ठिकाणी सिद्ध करून दाखवू शकतोय, तर दोन्ही आपण सिद्ध करून दाखवू शकतोय. मीन्स सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह दॅट AA टेस्ट, इट कॅन बी प्रूव्ह दॅट AA टेस्ट. AA टेस्ट आपल्याला काय सांगते बघा. आपण ही जी सिद्ध केली ती A टेस्ट सिद्ध केली. आपल्याला सिद्ध करायचं, आता सिद्ध करायची गरज नाही, आता एक सिद्ध केली की बाकीचे आपोआप सिद्ध होऊ शकतात. बघा सिमिलॅरिटी आपल्याला परीक्षेत विचारली जाऊ शकत नाही, काही गरज नाही. फक्त त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपल्याला विचारणार आहेत टेस्टवर आधारित. AA टेस्ट ऐवजी AA काय असणार आहे? इथं 3 कोन होते. त्रिकोणाचे 3 कोन न घेता जर आपण 2 कोन एकरूप दाखवू शकलो इन द बोथ ट्रायंगल्स, ट्रायंगल ABC अँड DEF, one of the angle is congruent to the corresponding angle of the second triangle, then both triangles are similar by a test. Means in both the triangles ABC and DEF, A is congruent to the D, B is congruent to the E, then it is similar to AA test. A is congruent to the D, C is congruent to the F, AA test, both are similar. A is congruent to the E, C is congruent to the F, then they are prove that AA test they are similar. AA टेस्ट ना आपण हेही दाखवू शकतो. यानंतर आपल्याला पुढची टेस्ट सिद्ध करायची ती म्हणजे SAS टेस्ट. SAS टेस्ट मीन्स काय? इथं आपल्याला A मध्ये कंटिन्यू 2 अँगल्स बघायचे आहेत. A is corresponding to the D, corresponding to the D, B corresponding to the
सी आणि सी करस्पॉन्डिंग टू एफ असे करस्पॉन्डिंग अँगल्स बघायचे आहेत. म्हणजे ABC वन ॲज वन करस्पॉन्डिंग टू DEF, अँगल A कॉन्ग्रुअंट टू द D, अँगल B कॉन्ग्रुअंट टू द E. Therefore triangle ABC similar triangle DEF by AA test, A सिमिलॅरिटी टेस्ट आपण सांगू शकतो. अगदी त्याच पद्धतीने SAS टेस्ट मध्ये आपल्याला सांगायचं आहे. तिथं काय सांगायचं आहे, SAS मध्ये ट्रायंगल सेम आपण ते बदलायचे नाहीत. SAS मध्ये काय करायचे, S मीन्स साइड एक बाजू, दुसरी एक साइड, कंटिन्यूअस साइड ही बाजू, आणि त्याच्यात दरम्यानचा अँगल हा SAS. बोथ साइड्स आर इन लिनियर पेअर, एका रेषेत असणाऱ्या असं म्हणू शकत नाही आपण, कंटिन्यू साइड्स आपण म्हणू शकतो, सलग असणाऱ्या दोन बाजू. AB अँड BC आर बोथ साइड्स अँड इन बिटवीन अँगल आर वन ॲज वन करस्पॉन्डिंग टू द अनादर ट्रायंगल ऑफ AB is corresponding D, BC is corresponding to EF, and in between angle B is corresponding to the angle E. SAS साठी लागू होते. काय आहे, sides are proportional and in triangle ABC and triangle DEF by one as one corresponding to ABC, one as one corresponding to DEF. Yes means anyone. BC, side BC or segment BC is upon EF is equal to AC upon DF. Sides are in proportional. Corresponding sides are similar triangles. नाही म्हणू शकत नाही आपण, आपले सिमिलर दाखवायचे. सॉरी, sides are in proportional and in between angles B आणि AC, BC आणि AC चा दरम्यानचा अँगल C इज कॉन्ग्रुअंट टू द EF आणि DF, इन बिटवीन द अँगल F. म्हणजे साइड अँगल साइड BC चा अँगल C घेतला, BCCAC, साइड अँगल साइड. SAS टेस्ट sides are proportional, angles are congruent. Therefore triangle ABC is similar to the angle DEF by SAS similarity test, समरूपता कसोटी. SAS टेस्टला ज्या पद्धतीने आपण सांगू शकतोय अगदी त्या पद्धतीने SS टेस्टला पण सांगू शकतोय. इथं आपण BCच घ्यायला पाहिजे असं नाही. दोन बाजू त्याच्या दरम्यानचा कोन, दोन बाजू त्याच्या दरम्यानच्या कोनाशी संगत असेल, दोन बाजू त्याच्या दरम्यानचा कोन, दोन बाजू त्याच्या दरम्यानचा कोन, दोन बाजू त्या दरम्यानचा कोन, दोन बाजू त्या दरम्यानचा कोन. इन द बोथ ट्रायंगल्स corresponding sides of both the triangles are in proportional and in between angle is congruent, then both the triangles are similar by SAS test. It's similar to the last test, yes test. yes test काय सांगते आपल्याला, in both the triangles all the sides are proportional, then one as one corresponding sides are proportional to another triangle, then both the triangles are similar by SAS test. Means AB upon DF is equal to AC upon ही मांडणी या पद्धतीने करावी लागेल आपल्याला. इन ट्रायंगल ABC and triangle DEF, ABC one as one corresponding to DEF, AB upon DE is equal to BC upon EF is equal to AC upon DF. Therefore triangle ABC similar triangle DEF by yes similarity test, समरूपता कसोटीनुसार आपण हे सिद्ध करू शकतोय. म्हणजे आपण AA टेस्ट त्याच्याशीच रिलेटेड असणारी AA टेस्ट, त्यानंतर SAS टेस्ट आणि SSS टेस्ट ह्या चार टेस्ट बघितल्या. त्याच्या अगोदर आपण बघितलेला डेफिनेशन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. यानंतर आपल्याला बघायचे प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. प्रॉपर्टी गुणधर्म आपल्याला काय सांगतात,
कोणते गुणधर्म आहेत समरूप त्रिकोणाचे? नववीमध्ये आपण शिकलोय बाजूंचे गुणधर्म, कोणांचे गुणधर्म शिकलोय. त्यामध्ये रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी असे 3 घटक आहेत. परावर्तनता, सममितता आणि संक्रमकता. बघूया प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. फर्स्ट प्रॉपर्टी रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता हे नाव आहे त्याचं. हा भाग आपण विज्ञानामध्ये पण शिकलोय. कोणताही प्रकाश किरण आरशावरती पडला की तो रिफ्लेक्ट होते, परावर्तित होते. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला त्रिकोणामध्ये पण हेच सांगायचं आहे, रेषाखंडामध्ये पण हेच सांगायचं आहे, कोणामध्ये पण हेच सांगायचं आहे. इथे काय सांगायचं आहे? रिफ्लेक्सिव्हिटी. ईच ट्रायंगल इज सिमिलर टू इट सेल्फ. मीन्स ट्रायंगल ABC is also similar to itself. Means triangle ABC, similar triangle ABC. प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतोच. It is called reflexivity of the triangle. Each triangle is similar to itself. स्वतःशी समरूप. दुसरा आपल्याला पार्ट बघायचा आहे सिमेट्री. सिमेट्री SY. सिमेट्री आपल्याला काय सांगते? सिमेट्री मीन्स काय? समरूपता, सममितता. परावर्तनता, सममितता. सममितता समान. मिती म्हणजे मापन, समान मापन असणारे या ठिकाणी आपल्याला बघायचे. सिमेट्री. इथं 2 त्रिकोण घेऊया. ट्रायंगल ABC, दुसरा एक छोटा ट्रायंगल घेऊया, दिसणार नाही, मोठा घेतो थोडासा, DEF. ट्रायंगल ABC is similar triangle to DEF. Then triangle DEF is similar to the triangle first ABC. First triangle is similar to the second, then second triangle is similar to the first also. पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्याशी समरूप असतोच. If first triangle similar to second, then second triangle similar to first also. पहिल्याशी दुसरा, दुसऱ्याशी पहिला समरूप. थर्ड, द लास्ट ट्रायंगल रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री, ट्रान्झिटिव्हिटी. संक्रमकता. आता आपण सध्या शिकतोय कोरोनाचा प्रादुर्भाव. संक्रमण कोणत्या पद्धतीने होते, अंतर 1 मीटरचं कसं ठेवायचं, सेफ डिस्टन्स, स्टे होम स्टे सेफ आपण म्हणतोच. ट्रान्झिटिव्हिटीशीच रिलेटेड आहे. परावर्तनता झाल्यानंतर संक्रमकतेशी रिलेटेड आहे. पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला तिसऱ्याशी. पहिल्यामुळे दुसऱ्याला कोरोना झाला, दुसऱ्यामुळे तिसऱ्याला कोरोना झाला, तर पहिल्यामुळे तिसऱ्याला कोरोना झाला. A to B, B to C मीन्स A to डायरेक्टली टू C. या पद्धतीने आपल्याला ह्याच्या अगोदर अभ्यास केला, इथं पण आपल्याला तेच बघायचं आहे. ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR and triangle DEF. ABC is similar to the PQR. PQR is similar to the DEF. Then DEF and ABC are also similar to each other. Means first triangle ABC similar to the triangle PQR. Triangle PQR similar to the triangle if म्हणून DEF. Then triangle ABC and triangle DEF are similar to itself. First triangle is similar to the second. Second triangle is similar to the third. Then first and third are similar to itself triangles. या पद्धतीनं आपण डेफिनेशन
टेस्ट आणि प्रॉपर्टीज बघितल्या, यावर आपल्याला 1.3 प्रॉपर्टीज प्रॅक्टिस सेट आपल्याला सोडवायचा आहे. तो सोडवूया, त्याच्यावर असणारे प्रॉब्लेम्स आपण शेअर करूया. तोपर्यंत